हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे वटपौर्णिमा. इथे मी वडाची पूजा करायला जाण्यासाठी तयार झालेले आहे. याआधी मी घरातली सगळी कामं आवरून साणीसाला स्कूलमधून घेऊन येऊन तिचं आवरलं. त्याच्यानंतर घरातलं सगळं जिथल्या तिथे केलेलं आहे आणि पूजेचं साहित्य मी सगळं एका बॅगमध्ये भरून घेतलेलं होतं. कारण साणीसाला पकडणं आणि ताट वगैरे पकडून सगळं काही मॅनेज नाही होतं. मी थोडं सगळं एका बॅगमध्ये भरलं होतं. आणि इथे माझी देवपूजाही झालेली आहे. सुंदर प्रसन्न अशी देवपूजा झाली होती. मला खूप छान वाटतं जेव्हा देव असे छान सुंदर दिसतात. आणि याचबरोबर म्हणजे मी हा एक विचार केला की यार दिवसभर म्हणजे एवढ्या सगळी गोष्टी एवढ्या घरातली कामं करून परत एक नव्याने तयार होऊन वेगळ्या उत्साहाने पूजेला जायचं. म्हणजे तुम्ही बघा ना त्या बाईच्या मागे किती एफर्ट्स असतात. पण काय माहिती मला ना ते जेव्हा इंस्टा फेसबुकला असे रील येतात ना की नको 7 जन्म नको 7 जन्म, तर मला खूप वाईट वाटतं. यार तुम्ही बघा ना ते बाई किती स्ट्रगल करत असते सकाळपासून. म्हणजे मी विचार करते की यार मी एवढी धावपळ करते आणि मी इतकी थकली आहे तरी मी त्याच्यातून छान फ्रेश होऊन तयार होऊन पूजेसाठी चालली आहे. कशासाठी एवढा 8 तास आणि नंतर परत काय ऐकायला मिळतं नको 7 जन्म. आणि खरं तर म्हणजे हे बोलायच्या गोष्टी आहेत. 7 जन्म कोणी बघितलेत. आम्ही पण वडाला जेव्हा मागतो तेव्हा नवऱ्याचं दीर्घायुष्य मागतो. कारण 7 जन्माचं तसं प्रॅक्टिकली बघायला गेलं तर कोणालाच काही माहिती नाही आहे. सो आम्ही फक्त दीर्घायुष्य जे वडाला जसं दीर्घायुष्य असतं तसं दीर्घायुष्य आम्ही मागतो आमच्या नवऱ्यांसाठी. तर ही अशी छोटीशी पूजा आम्ही सोसायटीमध्येच केली होती. मी दरवर्षी वडाच्या पूजेसाठी बाहेर जाते. पण आज एकतर साणीसाचं स्कूल हाफ डे असल्यामुळे खूप धावपळ झाली. ट्रान्सपोर्ट अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला जाऊन पर्सनली पॅरेंट्सना पिकअप करायचं होतं. सो या सगळ्या धावपळीमध्ये खूपच उशीर झाला होता. सो मग मी ठरवलं की ठीक आहे सोसायटीमध्ये आहे ऑप्शन अवेलेबल तर का नाही. म्हणून मग आम्ही सोसायटीमध्येच पूजा करायचं ठरवलं होतं मी. आणि छान झालं, मस्त झालं सगळं व्यवस्थित. छान शांतपणे पूजा झाली. छान मस्त फोटो सेशन झाले, रील्स झाल्या. आणि हे सगळं बघून सगळ्या समस्त पुरुष जातीला असं वाटतं की या बायकांना काही कामं नसतात, उठतात तयार होतात आणि फोटो आणि रील काढत बसतात. पण असं नाही आहे, खूप कामं असतं सकाळपासून, खूप धावपळ असते यांच्या मागे. पण काय माहिती आम्ही का विसरून जातो तयार झाल्यावर की अरे आपण ह्याच्या आधी खूप काम केलं आहे. असं म्हणजे कुठे डोक्यातच नसतं की अरे आपल्याला थकवा आला आहे, आपण थकलो आहे. हा सगळा थकवा बाजूला सरकवून एक वेगळ्याच उत्साहामध्ये आम्ही हे सगळ्या गोष्टी करत असतो. मला काल प्रश्न पडला होता की कसं काय करू शकतो यार आपण हे सगळं. म्हणजे आम्हाला स्वतःलाच विश्वास बसत नाही. पण खरंच खूप गोष्टी असतात. हे जे बायका अशा छान एन्जॉय वगैरे करतात पण ह्याच्या मागे खरंच ह्या सगळ्या जणी खूप कष्ट करून आलेल्या असतात घरामध्ये. भांडी म्हणू नका, धुणं म्हणू नका, मुलांना आवरणं, मुलांचं सगळं बघणं, हे सगळं करून ह्या छान छान रेडी होऊन इथे छान छान फोटो आणि व्हिडिओज काढतात. बघताना ॲक्च्युली वाटतं की यार ह्यांना काहीच काम नसेल. पण तसं नाही आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पेलून ह्या कुठे ना कुठे स्वतःसाठी छोटासा वेळ काढून सगळं काही करत असतात. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.